नाचणी म्हणजेच मरुआ हे आफ्रिका आणि आशियातील कोरड्या प्रदेशात पिकवलं जाणारं धान्य आहे. ते एका वर्षात तयार होतं. नाचणी मुळात इथिओपियाच्या उंच प्रदेशातील पीक आहे, जे सुमारे 4000 वर्षांपूर्वी भारतात आणलं गेलं. भारतात कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि गोवा इथेही नाचणीचं पीक घेतलं जातं. नाचणीच्या पिठापासून ब्रेड, डोसा, उपमा, बिस्किट, लाडू, केक, भाकरी असे विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात. नाचणी हा प्रथिनं, लोह, कॅल्शियम आणि खनिजांचा एक किफायतशीर स्रोत आहे, जो आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि त्याच्याशी संबंधित व्यवसाय देखील फायदेशीर असू शकतो. आज आम्ही तुम्हाला नाचणी पिठाच्या गिरणीच्या व्यवसायाबद्दल सांगणार आहोत. या व्यवसायात वापरल्या जाणाऱ्या यंत्रांबद्दल जाणून घेऊया. यंत्र आणि उपकरणं: व्हायब्रेटिंग प्री क्लीनर, एस्पिरेटर, डिस्टोनर, डिस्क सेपरेटर, मॅग्नेटिक सेपरेटर, इम्पॅक्ट एंटोलेटर, हेवी ड्युटी ग्रेन पल्वरायझर मिल, प्युरिफायर मशीन, फ्लोर सिफ्टर, फिलिंग आणि पॅकिंग मशीन. चला आता जाणून घेऊया या व्यवसायासाठी लागणाऱ्या क्षेत्राबद्दल. क्षेत्र: हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला अंदाजे 4000 ते 5000 चौरस फूट क्षेत्राची आवश्यकता असेल, ज्यामध्ये तुमच्या कच्च्या मालासाठी आणि अंतिम उत्पादनासाठी काही क्षेत्र ठेवावं लागेल. मनुष्यबळ: कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला प्रथम या व्यवसायासाठी किती कर्मचाऱ्यांची आवश्यकता असेल हे जाणून घ्यावं लागेल. नाचणीच्या पिठाच्या गिरणीच्या व्यवसायात तुम्हाला 12 ते 15 कर्मचाऱ्यांची आवश्यकता असेल, ज्यामध्ये कुशल आणि अकुशल कामगार, पर्यवेक्षक आणि व्यवस्थापक यांचा समावेश आहे. कच्चा माल: हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कच्चा माल म्हणून नाचणीचं धान्य लागेल. चला आता जाणून घेऊया नाचणीच्या पिठाच्या प्रक्रियेबाबत. प्रक्रिया: सर्वप्रथम नाचणीचं धान्य व्हायब्रेटिंग प्री क्लीनरमध्ये टाकलं जातं, ज्यामध्ये माती, काठ्या, काड्या इत्यादी अशुद्धता काढून टाकल्या जातात. नंतर अर्धवट साफ केलेली नाचणी डिस्टोनरमध्ये टाकली जाते, ज्यामुळे नाचणीतील दगड निघून जातात आणि नंतर अर्धवट साफ केलेले धान्य चुंबकीय विभाजकातून जाते, जिथे इतर सर्व अशुद्धता काढून टाकल्या जातात. मग नाचणी डिस्क सेपरेटर मधून पार केली जाते, ज्यामुळे त्यातील नाचणी व्यतिरिक्त धान्य वेगळे केले जाते. नंतर ही धान्य इम्पॅक्ट एंटोलेटर मध्ये टाकली जातात, जिथे सर्व अयोग्य धान्य, कीटकांची अंडी इत्यादी फोडली जातात आणि नंतर अंतिम साफसफाईसाठी ते एस्पिरेटर मधून जाते, जे सदोष धान्य, पानं इत्यादी सारख्या अशुद्धता काढून टाकते. मग हे धान्य लिफ्टच्या सहाय्याने सायलोमध्ये भरले जाते आणि नंतर एकसारखे धान्य पल्वरायझर मिलमध्ये दिले जाते. ही यंत्र नाचणीला पूर्णपणे भरडून टाकतात आणि तुम्ही नाचणीचे पीठ बनवण्याच्या प्रक्रियेत एक पाऊल पुढे जाता. आता तुमची नाचणी लापशी सारखी होईल. नंतर नाचणीला चाळणीत टाकले जाते, ज्यामुळे भरडलेल्या नाचणीतून बारीक पीठ चाळले जाते आणि मग नाचणीचं पीठ वेगवेगळ्या प्युरिफायर मशीनमध्ये टाकलं जातं, ज्याद्वारे जाडसर धान्य वेगळं केलं जातं. हे पीठ दळणं, चाळणं, शुद्धीकरण आणि ब्लेंडिंग यंत्रांमध्ये सतत पास केलं जातं, जोपर्यंत तुम्हाला आवश्यक दर्जा मिळत नाही. आणि मग हे पीठ शेवटच्या वेळेस सिफ्टरमध्ये भरलं जातं. सिफ्टर यंत्राद्वारे पीठ चाळून घेतलं जाईल. आता तुम्ही हे तयार नाचणी पीठ फिलिंग आणि पॅकिंग मशीनने पॅक करून बाजारात विकू शकता. वीज आवश्यकता: हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला अर्ध स्वयंचलित प्रकल्पासह 15 ते 20 किलोवॅट वीज भार लागेल. गुंतवणूक आणि नफा: हा व्यवसाय अर्ध स्वयंचलित यंत्र असणाऱ्या प्रकल्पासह 200 किलो प्रति तास उत्पादन क्षमतेने सुरू करण्यासाठी अंदाजे 36 ते 40 लाख रुपये एकूण गुंतवणूक आवश्यक असेल. नफ्याविषयी बोलायचं तर 100% क्षमतेने दररोज 8 तास काम करून तुम्ही अंदाजे 10 ते 12% नफा मिळवू शकता. आवश्यक परवाने: जीएसटी, उद्यम, कारखाना परवाना, FSSAI, प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना म्हणजेच PMFME एक अखिल भारतीय केंद्र पुरस्कृत योजना आहे, ज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारमध्ये या पद्धतीने खर्च विभागून घेतला जातो. ही योजना 2020-21 ते 2024-25 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी लागू असेल.
या योजनेद्वारे 2 लाख सूक्ष्म अन्न प्रक्रिया युनिट्सना थेट मदत, आर्थिक, तांत्रिक, विपणन आणि ब्रँडिंगसाठी अर्थसहाय्य मिळेल. वैयक्तिक उद्योग 35% दराने बँक कर्जाशी निगडीत भांडवल अर्थसहाय्य घेऊ शकतात. कमाल अनुदान 10 लाखांपर्यंत असू शकेल. लाभार्थ्याने किमान 10% योगदान देणं आवश्यक आहे. शेतकरी उत्पादक संस्था अर्थात FPOs, स्वयंसहायता समूह SHGs आणि उत्पादक सहकारी संस्थांसारख्या समूह उपक्रमांना भांडवली गुंतवणुकीसाठी 35% क्रेडिट लिंक अनुदानाचा लाभ देखील मिळतो. स्वयंसहायता समूहांना SHG यांना बीज भांडवल ₹40,000 प्रति सदस्य SHG फेडरेशन स्तरावर मिळू शकेल. योजनेअंतर्गत सामायिक पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा, उष्मायन केंद्र, गोदाम, शीतगृह इत्यादी सारख्या सामान्य सेवांसाठी 35% बँक कर्जाशी निगडीत अनुदानाची तरतूद आहे. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाद्वारे राबवण्यात येणाऱ्या PMFME योजना तसंच ऑपरेशन ग्रीन्स इत्यादी योजनांची तपशीलवार माहिती मंत्रालयाच्या वेबसाईट www.mofpi.nic.in वर उपलब्ध आहे. PMFME तसंच ऑपरेशन ग्रीन्स योजनांच्या माहितीसाठी तुम्ही 013022811089 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. निफ्टेम वेबसाईटच्या PMFME लिंकवर फूड प्रोसेसिंगवरील उद्योग माहिती आणि व्हिडिओ उपलब्ध आहेत.